झी मराठीवरील खुलता कळी खुलेना या मालिकेतून अभिनेत्री मयुरी देशमुख घराघरात पोहोचली, तर मराठी सोबतच तिने हिंदी कला विश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। मात्र 5 वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ आलं। 2020 मध्ये संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना मयुरीच्या पतीने आत्महत्या केली। तिचा नवरा आशुतोष भाकरे याने राहत्या घरी गळफास घेतला। आता या कठीण प्रसंगातून ती कशी बाहेर पडली हे तिने सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। आशुतोषच्या निधनानंतर मयुरी प्रचंड धक्क्यात होती। ती नैराश्येत गेली होती। बराच काळ तिचं कामही बंद झालं होतं। तर याबद्दल बोलताना मयुरी म्हणाली की मुळात मी एकटीने सगळं हँडल केलं असं नाही, अनेकांनी मला मदत केली। तसंच मी कायम सकारात्मक राहते हा माझा दृष्टिकोन असतोच। देवाला माहित असतं की आपल्यात किती क्षमता आहे, आपण कुठल्या प्रसंगातून बाहेर पडू शकू, आपल्यात केवढी शक्ती आहे। तशाच पद्धतीची परीक्षा तो तुम्हाला देतो। त्यावेळी साहजिक आपल्याला वाटतं की अरे हा अन्याय आहे, माझ्याच वाट्याला एवढी मोठी परीक्षा का? पण त्याच वेळी देवाने माझ्या आजूबाजूला खूप छान लोक पेरली होती। मला त्याच क्षणी वाटलं होतं की मला उंच डोंगरावरून कोणीतरी खाली दरीत ढकललंय। खाली पडताना वाटणारी भीती किंवा हतबलता ते सगळं मी अनुभवलं, पण खाली एक जाळी होती, मी त्या जाळीवर पडले। त्यामुळे मला लागलं नाही, पण मी ते पडणं अनुभवलं। मला वाटतं ती जाळी म्हणजे दैवी शक्ती होती असं म्हणूया। मित्र परिवार कुटुंबाच्या रूपात ती शक्ती माझ्यासोबत होती असं तिने यावेळी सांगितले। मयुरीची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।